पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार सहभागी। पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलिसिओस भारताच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट। देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही 2 लाख कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा। नाशिक इथं 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन। चक्रच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। शेती हा संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनमध्ये प्रतिपादन। प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक 1 ची परिवहन संस्था घडवण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला निर्धार। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सला नमवून पंजाब किंग्सची अंतिम सामन्यात धडक। उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार अंतिम सामना। आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला परिस्थितीचा आढावा। नमस्कार।